Hello, hi student, how are you? Welcome to my channel. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण नॉमिनल ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आणि लीगल ड्यू डेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे एक्झरसाइजमधील जो काही सब क्वेश्चन आहे या क्वेश्चनद्वारे आपण पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक्झरसाइजमधील जो काही एच हा सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायच्या आहेत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. बघा कॅल्क्युलेशन्समध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितलेला आहे. गणेश ड्रॉ अ बिल फॉर ₹40,260 ऑन 15 जानेवारी 2020 फॉर 50 डेज. गणेश या व्यक्तीनं काय केलेलं आहे, बिल ड्रॉ केलेलं आहे 40,260ला. डेट त्यांनी ड्रॉची सांगितलेली आहे 15 जानेवारी 2020. या ठिकाणी लीप इयर दिलेला आहे, हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ही डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ इंडिया @ 15% पर ॲनम ऑन द सेम डे. त्याच दिवशी बँकेमधून बिल काय केलेलं आहे, डिस्काउंट करून घेतलेला आहे. डिस्काउंट किती सांगितलेलं आहे तर 15% पर ॲनम सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ डिस्काउंट. डिस्काउंटची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेली आहे. आता एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे की आपण जे काही एक्झरसाइजमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदरच जो काही एक्झरसाइज एच असेल, जे असेल किंवा आय असेल हे सब क्वेश्चन आपण का सॉल्व्ह करतोय तर ज्यावेळेला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला घेऊ त्या ठिकाणी ड्यू डेट आपण कशा पद्धतीनं इझिली कॅल्क्युलेट करू, त्यानंतर डिस्काउंट आपण इझिली कशा पद्धतीने कॅल्क्युलेट आणि फास्ट करू, त्याच्यासाठी मी ही जे काही सब क्वेश्चन आहेत, कॅल्क्युलेशन असेल किंवा ड्यू डेटशी रिलेटेड सब क्वेश्चन असेल हे अगोदर मी काय केलेले सॉल्व्ह करून घेतलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना नंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रत्येक मेथड किंवा प्रत्येक जी काही गोष्ट आहे ही इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकते. कारण जर्नल एंट्रीज बरोबर ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, डिस्काउंट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा ड्यू डेट कशा पद्धतीने आपण काढू शकतो या गोष्टी तुम्हाला इझिली आणि सिंपल पद्धतीने लगेच तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील. त्यामुळं मी हे जे काही सब क्वेश्चन आहेत ते कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये गणेश या व्यक्तीनं 40,260ला बिल काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. बघा आता डिस्काउंट ज्या वेळेला आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगतात त्यावेळेला आपण ठराविक फॉर्म्युला काय करतोय यूज करून घेतोय. कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत बघा त्यासाठी ठराविक फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. एच हा जो काही सब क्वेश्चन आहे तो आपण काय करतोय सॉल्व्ह करून घेणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी डिस्काउंट काढून घेण्यासाठी एक ठराविक फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. काय फॉर्म्युला आहे बघा, अमाऊंट ऑफ बिल मल्टिप्लाय रेट डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय ऑन एक्सपायर्ड डेज डिवायडेड बाय 366 डेज. आता का घेतलेला आहे बघा, अमाऊंट ऑफ बिल म्हणजे काय तर ज्या रकमेला बिल ड्रॉ केलेला आहे ती रक्कम आपल्याला काय करायची आहे या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. किती रक्कम सांगितलेली आहे बघा क्वेश्चनमध्ये तर 40,260 एवढी अमाऊंट बिलाची रक्कम सांगितलेली आहे. आता रेट किती सांगितलेला होता डिस्काउंटचा तर @ 15% पर ॲनम सांगितलेला होता. आता पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे म्हणजे ऑफकोर्स की 100ने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. त्यानंतर अनएक्सपायर्ड डेज किती डेज सांगितलेले होते बघा, टर्म किती सांगितलेला होता तर 50 डेज एवढा सांगितलेला होता. आता या ठिकाणी डिवायडेड बाय 366. आता तुम्ही म्हणाल वर्षभरात आपले 365 दिवस असतात, बट बिल ज्या डेटला ड्रॉ केलेलं होतं ती डेट कोणती होती बघा 15 जानेवारी 2020. आता 50 डेज जर आपण काउंट केले तर फेब्रुवारी मंथ्स आपल्याला कितीचा भेटेल तर 29 डेजचा भेटेल. याचा अर्थ 2020 हे इयर आहे म्हणजे लीप इयर असणार आहे. आय होप की लीप इयर म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असावं. लीप इयर म्हणजे काय तर ज्या इयरला 4ने आपण डिवाइड करू शकतो, 4ने भाग जात असतो असे इयर म्हणजे कोणते असणार आहे तर लीप इयर असणार आहे. आणि लीप इयरमध्ये फेब्रुवारी मंथ हा किती डेजचा नॉर्मल डेज असतो तर 29 डेज फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असतात. त्यामुळे 1 डे आपला वर्षभराच्या डेजमध्ये काय होईल जास्तीचा येईल, त्यामुळे 366 दिवसांनी आपल्याला काय करायचे डिवाइड करून घ्यायचं. आय होप की तुमच्या सर्व लक्षात येत असेल. अमाऊंट ज्या रकमेला ड्रॉ केलेला आहे ती रक्कम आपण लिहून घेतलेला आहे इंटू 15 जो काही रेट सांगितलेला आहे तो रेट डिवायडेड बाय 100 इंटू किती अनएक्सपायर्ड डेज म्हणजे टर्म त्यांनी किती सांगितलेलं आहे तर 50 डेज डेजमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपण डिवायडेशन कशाने करणार आहोत तर डेजनी करणार आहोत की वर्षभरामध्ये किती डेज आलेले आहेत. आता 366 का आले मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. अदरवाईज जर लीप इयर नसेल तर 365 डेज आपले या ठिकाणी येणार आहेत. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काही अमाऊंट येणार आहे ती कोणती असणार आहे तर डिस्काउंटची अमाऊंट असणार
आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काही अमाऊंट येणार आहे ती डिस्काउंटची असणार आहे. आणि डिस्काउंटची अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करून घ्यायची होती. किती आलेली आहे लक्षात घ्या. तर 825 एवढी अमाऊंट काय येईल, डिस्काउंटची येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो काही आहे तो आपण लगेच बघणार आहोत. शेफाली ट्रेडर्स ड्रॉ बिल ऑन माया फॉर ₹30,000 ऑन 1 October 2019 पेबल आफ्टर 3 months. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस. याही क्वेश्चनमध्ये काय करायचं, तुम्हाला डिस्काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. बिल ड्रॉ केलेलं आहे किती रुपीजचं, तर 30,000 रुपीचं बिल ड्रॉ केलेलं आहे. डेट या ठिकाणी सांगितलेलं आहे तर 1 October 2019. पेबल आफ्टर 3 months. टर्म किती सांगितलेला आहे, तर 3 monthsचा टर्म तुम्हाला सांगितलेला आहे. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डिस्काउंट इन द फॉलोइंग केसेस. खाली ज्या काही केसेस दिलेल्या आहेत त्या आपण बघू. फर्स्ट केस काय सांगले, शेफाली ट्रेडर्स डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे @ 12% पर ॲनम. शेफाली ट्रेडर्सने बिल काय केलेलं आहे, डिस्काउंट करून घेतलेलं आहे ऑन द सेम डे. शेफाली ट्रेडर्स ही कोण आहे, तर ड्रॉवर आहे. मायावरती तिने 30,000चं बिल काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. डेट कोणती आहे, तर 1 October 2019. ऑन द सेम डेट म्हणजे कोणत्या डेटला, तर 1 October 2019 या डेटला. टर्म त्यांनी सांगितलेला आहे 3 monthsचा. बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जो काही अप्लाय केलेला आहे फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला आपण काय करणार आहे, सेकंड क्वेश्चनमध्ये देखील अप्लाय करून घेणार आहोत. कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करतोय बघा. रक्कम किती रकमेवरती बिल काढलेलं होतं, तर 30,000 या रकमेवरती बिल काढलेलं होतं. फर्स्ट केस आपण बघतोय. रेट त्यांनी किती सांगितलेला आहे बघा, इंटू रेट 12% सांगितलेला होता. 12% डिवायडेड बाय 100 इंटू अनएक्सपायर्ड डेज और मंथ. आता या ठिकाणी मंथमध्ये तुम्हाला ड्युरेशन दिलेलं आहे, टर्म मंथमध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपण डिवायडेशन कशाने करणार आहे, तर 12 monthsनी करणार आहोत. 3 months सांगितलेलं आहे त्यामुळे डिवायडेशन आपण 12नी करणार आहोत. डेज दिले असतील तर डेजने आपण भागायचं आहे. जर मंथ दिले असतील तर 12नी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन करून आपली किती आन्सर येईल, तर 900 एवढं आन्सर येणार आहे. हा देखील आपण काय केलेला आहे, फर्स्ट केसमध्ये डिस्काउंट कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. त्यांनी कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेला होता. किती आन्सर येईल, तर 900 एवढा आन्सर येईल. सेकंड केस काय सांगितलेले आहे लक्षात घ्या. शेफाली ट्रेडर्स डिस्काउंटेड द बिल ऑन 1 November 2019 @ 12% पर एनम. आता फर्स्ट केसेसमध्ये ऑन द सेम डेट म्हणजे ज्या दिवशी बिल ड्रॉ केलेलं होतं ती डेट आपण पकडली. ऑन द सेम डेट म्हणजे 1 October 2019. बट सेकंड केसमध्ये 1 November 2019 म्हणजे बिल ड्रॉ केलेलं होतं 1 October. 1 month आपला काय झाला, कट झाला. आणि 1 November 2019 पासून आपण काय करणार आहोत, टर्म काउंट करणार आहोत. म्हणजे 1 month आपला कट झाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. बट सेकंड केसमध्ये नोव्हेंबरला बिल काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यांनी, त्यामुळे नोव्हेंबर अँड डिसेंबर 1 month आपला या ठिकाणी कट झालेला आहे. बघा अमाऊंट ऑफ बिल, अमाऊंट तीच येणार आहे 30,000 इंटू रेट किती सांगितलेला आहे बघा, 12% सांगितलेला आहे, डिवायडेड बाय 100 इंटू अनएक्सपायर्ड मंथ्स किती सांगितलेलं आहे, तर 2 आपल्या या ठिकाणी येणार. लक्षात घ्या 12. सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आन्सर येईल आपलं बघा, तर ₹600 एवढा आन्सर येईल. सेकंड केसमध्ये देखील आपल्याला डिस्काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेला होता. सेकंड केसमध्ये किती आन्सर आले, तर ₹600 एवढा आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट केस काय सांगितलेली आहे बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये शेफाली ट्रेडर्स डिस्काउंटेड द बिल ऑन 1 December 2019 @ 12% पर ॲनम. आता या ठिकाणी ऑन द सेम डेट फर्स्ट केसमध्ये 3 months झाले, सेकंड केसमध्ये 1 November म्हणजे 1 month कट झाला, 2 months झाले. आणि थर्ड केसमध्ये किती राहिले, तर 1 month राहिला, 1 December 2019 म्हणजे 2 months काय झाले, कट झाले आपले. म्हणजे 1 month आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशनसाठी गृहीत धरणार आहोत. अमाऊंट किती रकमेचं होतं, तर 30,000 इंटू रेट 12% एवढाच येणार आहे. चेंजेस काही सांगितलेले नाहीत. अनएक्सपायर्ड डेज फक्त 1 month येईल.
या ठिकाणी आपण लिहूया, तुम्हाला समजेल. 1 मंथ डिवायडेड बाय 12 मंथ्स. सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती आन्सर येणार आहे बघा, तर ₹300 एवढं आन्सर येईल. हा देखील आपण काय केलेला आहे, डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेला आहे. आय होप की सर्व तुमच्या लक्षात येत असावं. त्यानंतर थर्ड जो काही क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. वीणा हू हॅड एक्सेप्टेड सुधाज बिल फॉर ₹28,000. 28,000चं बिल काय केलेलं आहे, काढलेलं आहे. वॉज डिक्लेअर्ड बँकरप्ट. वॉज डिक्लेअर्ड बँकरप्ट कोण म्हणजे काय, तर दिवाळखोरीत कोण निघालेलं आहे, इन्सॉल्वंट कोणता पार्टनर, तर वीणा ही काय आहे, बँकरप्ट झालेले आहे. अँड ओनली 35 पैसे इन रुपी. म्हणजे सुधाने बिल ड्रॉ केलेलं असणार आहे. एक्सेप्टेड कुणी केलेलं आहे, तर वीणानं बिल एक्सेप्ट केलेलं आहे 28,000चं. बट डिक्लेअर्ड बँकरप्ट, पण ती काय आहे, बँकरप्ट याचा अर्थ काय, तर इन्सॉल्वंट डिक्लेअर झालेले आहे. अँड ओनली 35 पैसे इन अ रुपी कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट. पण तिची प्रायव्हेट इस्टेट देऊन ती किती पैसे देऊ शकलेले आहे 28,000 मधील, तर 35 पैसे. म्हणजे 28,000च्या 35% रक्कम ती काय करू शकलेली आहे, रिकवर करू शकलेली, देऊ शकलेली आहे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ बॅड डेट्स. मग किती रक्कम देऊ शकलेली नाही किंवा किती रक्कम ती बुडीत झालेली आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा 28,000 आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करणार आहोत. From Veena, only 35 पैसे in rupee could be recovered. That's it. 65 पैसे in rupee is bad debts. बघा 35 पैसे काय सांगितलेले आहेत, तर रिकवर झालेले तसं सांगितलेलं आहे. म्हणजे 100 मधील 35 पैसे केले किती राहिले, तर 65 पैसे हे काय असणार आहेत, बॅड डेट्स असणार आहेत. त्यामुळे 65 पैसे इन रुपी इज बॅड डेट्स फॉर सुधा. सो 65% ऑफ 28,000 वरती आपल्याला 65% काढून जी काही अमाऊंट येणार आहे ती किती आली, तर 18,200 ही अमाऊंट आपली काय असणार आहे, बॅड डेट्सची असणार आहे. या पद्धतीने देखील तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे 100 मधील 65% हे बॅड डेट्स गेले आणि त्यांनी किती सांगितलेले, तर 35 पैसे हे रिकवर झालेले. म्हणजे किती रक्कम रिकवर झालेली असणार आहे, तर 9,800 ही रक्कम तुमची रिकवर झालेली असणार आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं देखील काय करू शकता, तर कॅल्क्युलेट करू शकता. बघा आपला नेहमीचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचे, तर बॅड डेट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. म्हणजे अमाऊंट ऑफ बिल किती रुपीचं होतं बघा या ठिकाणी, तर 65 पैसे डिवायडेड बाय 100. म्हणजे अमाऊंट ऑफ बिल किती रुपीचं होतं, तर 28,000चं होतं इंटू 65 डिवायडेड बाय 100. म्हणजे आपला आन्सर किती येते बघा, तर 18,200 एवढी काय असणार आहे, तुमची बॅड डेट्स असणार आहेत. आय होप की सर्व तुमच्या लक्षात येत असावं. त्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो म्हणजे नितीन रिन्यूड हिज एक्सेप्टन्स फॉर ₹72,000 by paying ₹22,000 in cash and accepting a new bill for the balance plus interest at the rate 18% per annum for 4 months. टर्म किती सांगितलेला आहे, तर 4 मंथ सांगितलेला आहे. इंटरेस्ट तुम्हाला 18% दिलेला आहे. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ न्यू बिल. काय कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितले, तर जे काही न्यू बिल त्यांनी काढलेलं आहे या न्यू बिलाची रक्कम किती असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा नितीन रिन्यूड हिज एक्सेप्टन्स फॉर ₹72,000. नितीनने बिल कितीचं एक्सेप्ट केलेलं आहे, तर 72,000चं बिल काय केलेलं आहे, एक्सेप्ट केलेलं आहे. बघा कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. अमाऊंट ऑफ बिल कितीचं होतं, तर 72,000चं बिल होतं. अमाऊंट ऑफ बिल 72,000. कॅश पेड ऑन रिन्युअल. किती रिन्युअल म्हणजे किती पे केलेले होते, तर 72,000 मधील 22,000 ही कॅश पे केलेली आहे, रोखीनं रक्कम दिलेली
आहे, म्हणजे आपल्याला 22,000 लेस करून घ्यावे लागतील. किती आली रक्कम बघा, तर 50,000. मग जेवढी काही रक्कम द्यायची राहिलेली आहे त्या रकमेवरती आपल्याला इंटरेस्ट त्यांनी अलाउ केलेला आहे. इन कॅश अँड एक्सेप्टिंग अ न्यू बिल फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट, म्हणजे नवीन बिल किती रकमेचं असणार आहे, हे 50,000चं असणार आहे आणि प्लस त्याच्यामध्ये इंटरेस्ट 18% त्यांनी अलाउ केलेला आहे. म्हणजे 50,000वर 18% इंटरेस्ट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय बघा. या ठिकाणी आपल्याला जो काही इंटरेस्ट येणार आहे तो ॲड करून म्हणजे न्यू बिलाची रक्कम आपल्याला काढावी लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला इंटरेस्ट ह्या 50,000वरती आधी काढून घ्यावा लागणार आहे. बघा कशा पद्धतीने आपण इंटरेस्ट काढतोय. इंटरेस्ट @18% सांगितलेला आहे. बिल कितीचं आपलं राहिलेलं आहे, तर 50,000चं बिल राहिलेलं आहे, कारण 22,000 रुपये आपण काय केलेले आहेत, इन कॅश देऊन टाकलेले आहेत. त्यामुळे इंटू 4/12. 4 का, तर जेवढा टर्म त्यांनी सांगितलेला आहे मंथमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळं 4 months डिवायडेड बाय 12 months इंटू किती टक्के इंटरेस्ट सांगितलेला आहे, तर 18% सांगितलेला आहे डिवायडेड बाय 100. हे कॅल्क्युलेट करून आपला आन्सर किती येईल, तर 3,000 एवढा आन्सर येणार आहे. हा आपण काय काढलेला आहे, तर इंटरेस्टची अमाऊंट जी काही आहे ती आपण कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे आणि हा इंटरेस्ट आपल्याला 50,000 या रकमेमध्ये ॲड करून घ्यावा लागणार आहे. बघा 30,000 टोटल तुमचा रक्कम किती आली बिलाची, न्यू बिलाची रक्कम तुमची आली 53,000 एवढी तुमची नवीन बिलाची रक्कम आलेली आहे, जी तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेली होती. न्यू बिलाची रक्कम किती आली, तर 53,000. कारण कॅश ऑलरेडी आपण पे केलेलं होतं 22,000, त्यामुळे जेवढी अमाऊंट द्यायची राहिलेली आहे ती बिलाची रक्कम तुमची असणार आहे. पण किती त्याच्यामध्ये इंटरेस्ट त्यांनी अलाउ केलेला होता 18%, त्यामुळे 18% आपण राहिलेल्या रकमेवरती काढलेला आहे आणि तो ॲड करून जी काही रक्कम आलेली आहे ही न्यू बिलाची रक्कम असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो बघा. निशाज एक्सेप्टन्स for ₹16,850 sent to bank for collection was honored and bank charges debited were ₹125. Find out the amount actually received by drawer. निशाज एक्सेप्टन्स, निशा ही कोण असणार आहे लक्षात घ्या. एक्सेप्टन्स बिल केलेलं आहे म्हणजे ऑफकोर्स की ड्रॉई असणार आहे. 16,850चं बिल काय केलेलं आहे, एक्सेप्ट केलेलं आहे. बँकेमध्ये ते बिल जमा केलेलं आहे, हॉनर करून देखील घेतलेलं आहे. पण बँकेमध्ये बिल हॉनर करत असताना बँक काही फुकट काम करणार नाहीये, त्यामुळे बँक चार्जेस ती अलाउ केलेली आहे. किती, तर 125 ही रक्कम ती बँक चार्जेस म्हणून घेतलेली आहे. मग फाइंड आउट द अमाऊंट ॲक्च्युअली रिसिव्ड बाय ड्रॉवर. मग ॲक्च्युअली ड्रॉवरला किती रक्कम प्राप्त झालेली आहे लक्षात घ्या. ही त्यांनी कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेली आहे. बघा निशानं बिल एक्सेप्ट केलेलं आहे. हे किती रुपीजचं एक्सेप्ट केलेलं आहे बिल, तर 16,850चं. याच्यामधून बँक चार्जेस किती तिने काढून घेतलेला आहे बँकेने, तर 125 एवढा काढून घेतलेला आहे. म्हणजे किती अमाऊंट शिल्लक राहिली, तर 16,725 ही रक्कम शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे ही रक्कम जी काही शिल्लक राहिलेली आहे ती कुणाला मिळणार आहे, तर ड्रॉवरला मिळणार आहे. त्यामुळं ॲक्च्युली अमाऊंट जी काही आहे ती किती प्राप्त झालेली आहे ड्रॉवरला, तर 16,725 एवढी अमाऊंट काय प्राप्त होणार आहे, ड्रॉवरला मिळणार आहे. आय होप की तुमच्या सर्व लक्षात येत असावं. आणि लास्ट जो काही क्वेश्चन आहे तो काय सांगितलेला आहे लक्षात घ्या. A bill of ₹16,000 was drawn by Keshav on Gopal on 12 June 2019 for 2 months. What will be the due date if all of sudden the legal due date is declared as emergency holiday? काय सांगितलेलं आहे, तर 16,000चं बिल ड्रॉ केलेलं आहे केशवनी. डेट तुम्हाला सांगितलेलं आहे तर 12 जून 2019. टर्म 2 मंथचा सांगितलेला आहे आणि ड्यू डेट तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेला आहे. पण ड्यू डेट दिवशी इमर्जन्सी हॉलिडे काय झालेला आहे,
डिक्लेअर झाला तर तुमची डेट ही कॅल्क्युलेट त्यांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी नॉमिनल ड्यू डेट असेल किंवा लिगल ड्यू डेट असेल ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे हे मी शिकवलेलं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन सॉल्व करणं आपल्यासाठी काय इझी असणार आहे. कशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व करतोय बघा. डेट ऑफ बिल कोणत्या डेटला काढलेला आहे बघा. तर 12 जून 2019. टर्म त्यांनी सांगितलेला होता किती, तर 2 मंथ सांगितलेला होता. तेव्हा 2 मंथ्स आपण ऍड करून किती आले, तर 12 ऑगस्ट 2019 बघा. 12 जून टू 12 जुलै, 12 जुलै टू 12 ऑगस्ट 2 मंथ्स आपले या ठिकाणी कंप्लीट झाले. म्हणजे आपली नॉमिनल ड्यू डेट कोणती असणार आहे, तर 12 ऑगस्ट 2019 ही तुमची काय असणार आहे, तर नॉमिनल ड्यू डेट असणार आहे. बट याच्यामध्ये डेज ऑफ ग्रेसचे आपल्याला ॲड करून घ्यावे लागणार आहेत. किती बघा, डेज ऑफ ग्रेस 3 डेज आपण ॲड करणार आहोत. आणि जी काही डेट येणार आहे ही तुमची काय असणार आहे, लिगल ड्यू डेट असणार आहे. आता लिगल ड्यू डेट या ठिकाणी किती आलेली आहे बघा, तर 15 ऑगस्ट 2019. बट 15 ऑगस्ट 2019 हा काय असणार आहे आपला, तर पब्लिक हॉलिडे असणार आहे. मग जर लिगल ड्यू डेटच्या वेळेला जर पब्लिक हॉलिडे आला तर आपण डेट कोणत्या दिवशीची घेतोय, तर आदल्या दिवशीची जी काही डेट येणार आहे ती डेट आपली काय असणार आहे, लिगल ड्यू डेट असणार आहे. पण त्याही दिवशी जर इमर्जन्सी शासनाने हॉलिडे जर डिक्लेअर केला तर आपली लिगली ड्यू डेट कोणती येणार आहे बघा. या ठिकाणी मी नोट देखील लिहून दिलेली आहे. दॅट्स इट. 15 ऑगस्ट तिचं पब्लिक हॉलिडे, ठीक आहे. लिगली डेट तुमची किती आलेली होती, तर 15 ऑगस्ट. पण 15 ऑगस्ट दिवशी पब्लिक हॉलिडे आलेला आहे. त्यामुळे आपण इंडिपेंडन्स डे द बिल विल फॉल ड्यू ऑन 14 ऑगस्ट 2019. त्यामुळे आपण आदल्या दिवशीची जी काही डेट आहे ती आपण लिगल ड्यू डिक्लेअर करतोय 15 ऑगस्ट 2019. बट नाऊ 14 ऑगस्ट 2019 सडनली डिक्लेअर्ड ॲज इमर्जन्सी हॉलिडे. पण 14 ऑगस्ट दिवशी देखील शासनाने काही कारणास्तव डिक्लेअर केला हॉलिडे, इमर्जन्सी हॉलिडे जर डिक्लेअर केला असेल तर अशा वेळेला आपली लिगल ड्यू डेट कोणती असणार आहे. द पेमेंट ऑफ द बिल मस्ट बी मेड ऑन द इमिजिएट ऑर नेक्स्ट वर्किंग डे. दॅट्स इट. 16 ऑगस्ट 2019 म्हणजे तुमची लिगल ड्यू डेट कोणती आलेली आहे लक्षात घ्या, तर 16 ऑगस्ट 2019 ही तुमची काय येणार आहे, तर लिगल ड्यू डेट येणार आहे. जर त्याही दिवशी जर शासनाने इमर्जन्सी हॉलिडे जर डिक्लेअर केला असेल तर तुमची लिगल ड्यू कोणती असणार आहे, तर नेक्स्ट वर्किंग डे ही तुमची काय असणार आहे, लिगली ड्यू डेट असणार आहे. आय होप की सर्व तुमच्या लक्षात येत असावं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.